पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एका चांगल्या आयुष्यासाठी मी पैशापेक्षाही जास्त महत्त्व सदाचार आणि इज्जतीला देतो। सदाचारानेच सर्वोत्तम जीवन प्राप्त होऊ शकते। आता जायचंच नाही तर मी चिठ्ठी कशा पायी घेऊ ना? अनम्या त्यासनी साफ सांगून आलोय की तुम्ही स्वतः जा आणि माझ्या पोरासाठी बक्षीस घेऊन या। बाबा तुम्ही खोटं बोलताय। भीम खरं काय आहे? मी म्हणलं होतं ना रामजी की तू जा म्हणून, पण तू ऐकतोच कुठं? स्वतःच्या मनाचंच करतोस। अरे दादा जायचं आहे का नाही? अरे दादा कोणी नाही जाणार आहे, कोणी कुठं बी जाणार नाही, तुम्ही जा। अरे जायचं नव्हतं तर मग बोलिलं कशाला? हे बघा आम्ही तर ऐकलं होतं की जेवणासाठी जाणार आहे। आता काय झालं? असं वाटतंय आधीच यांना यांची लायकी कळली। यांना समजलं का तिथं बी यायचा अपमानच केला जाईल म्हणून तर जायचं नको म्हणतोय। जात आणि जातीला जोडल्याची मर्यादा मध्ये आली ग। गुरुजीने तिथं जायला नाही सांगितलं। एका बाजूने तर बरोबरच म्हणत होते। मला वाटलं होतं घरी जाऊन खोटं बोलीन, तर मला ना लाचारच झाल्यासारखं वाटतंय। नीट खोटं बी बोलू शकत नाही। भीमाला कसं समजवणार? कसं समजवणार सांगा ना? ही जात आपलं कवच पिच्छाने सोडणार। एक छोटासा आनंद भी नाही देऊ शकत। भीम तू असं रडू नका ना। बाबा म्हणल्यात ना घरातच जेवण करू म्हणून। तू असं रडायलास ना मला लय वाईट वाटायलंय बघ। रडू नका ना। शांत हो भीमा। मला जायचं आहे, मला जेवायचं बी आहे, मला भाषण बी करायचंय, मला जायचंय आई। वय पोरा मी समजते, पर तू बी समजदार आहेस ना? मग तू बी समजून घे की जर बाबा बोलताय तर काहीतरी असेलच ना, काहीतरी विचार करूनच बोलत असतील ना। काय समजू आई? नेहमी मॅच समजून घेऊ। मला किती इच्छा होती तिथे जेवायला जायची, भाषण करायची, आणि बाबांनीच नवा कपडा आणलं ना। मग काय झालं? आता बाबाच का म्हणून नाही म्हणतात जायला। बिंबाळा तुझ्या बाबाला का नाही वाटणार? तुझ्या बाबाला तर हे वाटते की तू फक्त भोज मध्ये नाही तर साऱ्या जगामध्ये जिथं हुशारी आणि कष्ट याचा सन्मान केला जातो त्या साऱ्या ठिकाणी तुझा ती प्रत्येक जागा भीम 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 या शब्दानं व्यापून जाईल।
लोक हे नाही म्हणले पाहिजे की तू रामजी सकपाल आणि भीमाबाईचा पोरगा आहेस. उलट लोक हे म्हणले पाहिजे की रामजी सकपाळ आणि भीमाबाई भीमरावचे आई बाबा आहेत. मग आपण इथं का म्हणून जाऊ शकत नाही? इथं बी तर माझा सत्कार होणार होता. मी शाळेत पहिला आलो म्हणून तर बोलवलं होतं. कारण की बाळा, गुरुची संग मला बी जरा भ्या वाटायला लागलं होतं. का तिथं आपल्या संग बी कुणी तसं वागू नये जे नाव्यानं तुझ्या संग केलं होतं. मग बाबा, तुम्ही जे म्हणता की अभ्यासानं समाजातली प्रत्येक रेष पुसली जाते, ते चुकीचं ठरलं ना? मी अभ्यास करून पहिला आलो आणि मी पहिला येऊन बी मला शिवला जाऊ शकत नाही. असं कसं वागताल ते? माझी मस्करी उडवणार असतील तर मग पहिला येऊन काय उपयोग? जो नापास होऊन दुःखात बसला असेल तो तर नाही जाऊ शकत, आणि मी शाळेत पहिला येऊन बी का म्हणून नाही जाऊ शकत? भीम 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 भीम. हा, बरोबर बोललाय. अरे भावांनो, कधी इंग्रजी जेवण खाल्लं का? तुम्हाला ठाव आहे का तिथं काय काय खाऊ घालते ते? अरे मित्रांनो, मी तर ऐकलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि 3 प्रकारच्या भाकऱ्या आणि 4 प्रकारचे भात असतात. अरे काय खाऊ घालत्यात त्या परीस हे महत्वाचं हाय की कुणाला खाऊ घालत्यात. अरे कोणी बी असा तसा कुठल्या बी जातीचा जाऊन तिथं थोडी ना खाऊ शकतो. आणि हे लोक जातील तिथं जेवायला. भीम भीम बाळा, चल आपण त्या बाजूला जाऊन बसूया. या लोकांना समद्यांची चेष्टा करण्याशिवाय काय बी येत नाही. हे लोक आपली चेष्टाच करणार. चल ये बाळा. नाही आत्या, मला बी बघू दे की जे कधी पहिले नाही येऊ शकले ते पहिला आलाय त्याची कशी मस्करी करतात ते. मीरा, काही नको समजूस. आपण प्रत्येकी भीमाला समजवायचं, पण प्रत्येकी समजवताना जो त्रास होतो तो त्याला नाही कळणार. भीमला अजून कणखर बनवण्यासाठी असल्या परिस्थितीतून, लोकांच्या टोमण्यातून पण सामोरं जावं लागलं तर त्याला जाऊ दे. कारण की भीम किती बी शिक्षण घेऊन मोठा माणूस झाला, पण या प्रकारचे लोक त्याला प्रत्येक वाटेवर त्याला भेटतील, प्रत्येक वळणावर त्याला भेटतील. म्हणून त्याला या असल्या लोकांच्या वागण्याला लहानपणापासून झेलत राहिला तर त्यांच्या बोलण्यातून बाहेर पडायला त्याला मदतच होईल, हिम्मत मिळेल. सध्या त्याला एकट्याला राहू दे. भीमाबाई, मला असं वाटतंय की मी भोजला घेऊन नाही गेलो ती माझी चूकच झाली. सांगत का नाहीस? कुठे कोट? बाबा, ते कोटाच्या खिशात गुळ ठेवला असेल तर काय ठावं, कुत्र घेऊन गेलं असेल तर. कोट कुत्र घेऊन गेलं असेल? तू काय बापाला मूर्ख समजतोस का? मग बहुतेक म्हैस घेऊन गेली असेल, काय ठावं खाल्लं असेल तर. कधी कुत्र घेऊन गेलं असेल, कधी म्हशीने खाल्लं असेल, कधी जमिनीत गेलं असेल, कधी आग लागली असेल त्याच्यात. आज तुम्हाला खरं खरं सांग, कुठे आहे कोट? नालायक, कोट विकून तर नाही खाल्ला ना? कालपासून सांगतोय, मला नाही माहित. तरी बी तुम्ही सारखं सारखं विचारताय, तर मग म्या काय करू?
म्हणून जे पण काही डोक्यात येतंय ते सांगतोय तुम्हाला. आणि तसं बी तो कोट मला छोटा होत होता. अरे थांब थांब थांब, कुठे जातोस? कोट छोटा होत होता तुला? फुकटचा पैसा नाहीये तुझ्या बापाकडे. कोट छोटा होता तर म्हणे. थांब तुला सांगतोच आता. खरं खरं सांग, कुठे कोट? सांग कुठे कोट? बाबा तुम्ही सारखं सारखं मला नाही मारू शकत. पोरग आहे मी तुमचं. हे देवा, तुझ्या आईवर गेलायस तू. तिला पण भांडी घासायची सवय होती आणि मी जरा काही बोललो तर लगेच माझा शब्द पकडून बसायची. तासभर भांडत बसायची. जगणं कठीण केलं होतं माझं. आणि आता तू माझ्याशी भांडतोय. ऐक, जर माझ्याशी भांडायचं असेल ना तर माझ्या घरातून बाहेर जायचं. चल निघ माझ्या घरातून, नालायक कुठला. म्हणून तुम्ही माझ्या आईला मारून टाकलं. किती तुमच्याशी भांडायची आणि तुमच्या फालतू गोष्टी नाही ऐकायची. आणि आज तुम्ही मला घरातून काढताय. फालतू काही बोलू नकोस. आपल्या बापावर आळ घेतोस, नालायक कुठलं. मी कशाला मारेल तुझ्या आईला? कारण की ती तुमच्याशी भांडायची आणि तुम्हाला वाटायचं की तिने तुमचं आयुष्य नरक बनवलंय म्हणून. मी काही पण ऐकून घेऊ शकत नाही. मी कशाला मारू तिला? तिने स्वतः आग लावून घेतली होती. का मग तुम्ही लावली होती? कारण ज्या दिवशी आईनं आग लावून घेतली होती त्या दिवशी तुम्ही बी घरी होता. माझी आई पूर्ण जळून राग झाली होती. तुम्ही का नाही वाचवलं? काही पण बोलू नको माझ्याशी, नालायक कुठला. तुम्ही माझ्या आईला जाळलं होतं का नाही ते मला नाही माहित, पण माझी आई फालतू नव्हती. थांब, हे घे. आम्ही कुठे बी नाही जाणार आहोत. पर का? बाबांनी नाही सांगितलं आणि काचं उत्तर मला नाही माहित. बाबा तुम्ही तू तुझा कोट याला दिला होतास आणि मला सांगितलं कुत्रा घेऊन गेला. म्हशीने खाल्लं असेल. मी सांगितलेलं तुझ्या डोक्यात अजिबात जात नाही ना. पण आज तुझं डोकं ठिकाणावर आणल्याशिवाय राहणार नाही. ठेव कोट तिथे, ठेव तिथे. ठेव इथे. मागे हो. भीम बाळा, आता झालं ना. आता कशाला तोंड पाडून बसलायस? बस झालं, आता सोड की समद. भीम, समद्यांना समजावीत असतोयस तू. आणि आता एवढीशी गोष्ट तुला कळना झाली वय. आय कवापासून कुणाशी काहीच बोलला नाही. तुम्ही जरा समजावा ना. वय बाबा, भीम उदास असला का समजा घर उदास वाटतंय.
बाबा काहीतरी करा ना. मग ऐका, आपण समद्यांनी घरीच जेवू. अंगणात जेवणाचा उत्सव साजरा करू. समदे मिळून आनंद साजरा करून. हा वय वय बरोबर. आपण ना इंग्रजांसारखं जेवण करूया. हा भीमा ये ना, मी तुझ्या आवडीचं चांगलं जेवण बनवते आणि जेवण झाल्यावर तू तुझं भाषण बी ऐकव. हा वय वय. मला नाही जेवायचं, तुम्ही समजे जेवून घ्या. मला काही भाषण बी नाही ऐकवायचं. पण आम्ही तर करणार. वय वय आम्ही तर करणार. भीमाबाई चांगलं चांगलं जेवण बनव. हा नवीन कापड घाल. वय म्या बी नवीन कापड घालतो. बर बर. मंजुळा, तुळसा हा व्यवस्थित झाडू मारून तिकडे बसायची व्यवस्था करा. तोपर्यंत चटई टाका. तवर म्या पुरंजनला घेऊन येतो. वय वय लवकर जा. तुम्ही समधी उभी का? चला चला लवकर तयारी करा. हा वय चला. वय चला चला जेवणाची तयारी करू. तुळसा मंजुळाची मदत करा. जा. वय तर आजच्या हिरात पहिला नंबर काढलेल्या या हुशार विद्यार्थ्यासाठी अजून कोणी कोणी पहिला नंबर आणलाय, आम्हाला काय बी देणं घेणं नाही. आम्हाला फक्त भीमरावशी देणं घेणं हाय. आता तुमच्या समद्यासमोर भीमराव येणार आहे आणि 2 शब्द बोलणार आहे की त्यांनी पहिला नंबर कसा काय आणला. भीम 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 चल ना, जे भाषण तू तयार केलंयस ते समद्यांना ऐकव. चल ना. मला काय भाषण नाही द्यायचं. भीम आता लई जास्त होतंय. चल की. वय चल ना. चल चल. मला हे समज नाही आवडत. मग मी काय करू? मला थोडा वेळ एकटं राहू द्या. भीमाला भाषण नाही द्यायचं तर काय झालं? भीमच्या आनंदात आपणच जेवण करून घेऊ. वय वय करूयात की. वय आता थोड्या वेळासाठी समजा की म्याच भीमराव हाय आणि भीमच्या जागी म्या भाषण देणार. वय हे ठीक आहे, तू भाषण दे आणि आम्ही समजू की भीमराव भाषण देतोय. हा हे चांगलंय. चल मग सुरू कर. माझं नाव भीमराव हाय. म्या माझ्या शाळेत पहिला नंबर माझ्या कष्टानं आणि परिश्रमानंच मिळवला हाय. म्या दिवस रात अभ्यास करत असतो. शाळेत पण जातो कारण त्याच्याईनं मला काय बी आवडत नाही. आणि म्या प्रयत्न करल की दरवर्षी म्याच पहिला नंबर काढीन. नाही. मला शिकवण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त कष्ट माझ्या आई बाबांनी घेतलेत.
माझा आई बाबा सारखं हेच सांगत आलेत की आपल्यासारख्या गरीब आणि समाजातल्या सगळ्यात खालच्या जातीतल्या लोकांसाठी शिक्षणाशिवाय आणखी कुठलाच उपाय नाही आयुष्यात आनंद आणण्यासाठी. म्हणूनच मी शिकतोय ज्यामुळे मी स्वतःची, माझ्या कुटुंबाची आणि माझ्या समाजाची मदत करू शकन. त्यांना या समाजामध्ये योग्य जागा देऊ शकन. आणि शेवटी धन्यवाद बाबा, धन्यवाद आई, धन्यवाद बहिणींनो, धन्यवाद भावांनो आणि आत्या की तुम्ही माझ्याकडनं एवढी अपेक्षा ठेवता. हे होतं आमच्या पहिला नंबर काढलेल्या भीमरावचं भाषण. शाबास भीम शाबास. असंच आयुष्यात पुढे जात राहा.